आजचा आपण बघणार आहोत प्युअर लव्ह मेसेज. ओके, तुमच्यासाठी लव्ह विषयचे जेही मेसेज आहेत त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे. ओके, आणि लॉंग डिस्टन्स ज्यांचं आहे त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आपण चेक करूया. पण पहिले करंट एनर्जीजमध्ये तुम्ही काय फील करताय. ओके, आणि प्लस तुमच्या कोणत्या एनर्जीज आहेत लव्ह विषयी किंवा काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत लव्ह विषयी. ओव्हरऑल पूर्ण मेसेज हा लव्हसाठी राहणार आहे. प्युअर लव. ओके, चला चेक करूया की काय मेसेज येतोय तुमच्यासाठी. एंजल, फक्त लव मेसेज प्लीज. आत्ता माझे व्ह्यूवर्स काय फील करत आहेत त्याच्यासाठी लव मेसेज. हो, शॉर्ट्सची एनर्जी. आत्ता काय फील करत आहेत माझे व्ह्यूवर्स त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पार्टनरसाठी. प्युअर लव मेसेज प्लीज एंजल, प्रोवाइड दिस मेसेज. ओके, जितके मेसेज तुमच्याशी रेझोनेट होईल तितकेच मेसेज घ्या तुम्ही. ओके, फोर्सफुली जास्त मेसेज घेऊ नका, जितके रेझोनेट होतील तितकेच घ्या. काय झाले, सॅडमध्ये आहात का? हो, द सनची एनर्जी. थँक्स. तरी पण सॅडमध्ये आहात का आत्ता सध्या असं मला वाटतंय. कार्ड्स तसे आलेत तुमच्यासाठी. 1 2 3 4 5 6 and 7. चॅरियट मधून खूप मेसेज येतात आहे. पहिले आपण हे मेसेज चेक करूया. मला असं वाटतं लव्ह विषयी थोडंसं आत्ता डिस्टर्ब आहात. ओके, इमोशनल लेवलवर मला असं वाटतं खूप हार्डवर्क करताय. सिच्युएशन खूप डाऊन आहेत आत्ता असं मला वाटतंय. खूप ओव्हर थिंकिंग करताय, काही गोष्टींचा म्हणजे विचार खूप करताय. राईट, स्वतःला त्रास करून खूप घेताय. किंवा बघा, मला जसे मेसेज येतात तसं तुमच्याशी शेअर करते. पेनफुल सिच्युएशन तुमची काही ना काहीतरी मला असं वाटतं झालेलं आहे डेफिनेटली. किंवा सॉरी, पण कोणी तुमच्याच व्यक्तीकडून तुम्हाला धोका मिळालेला आहे किंवा असं काहीतरी गोष्ट तुमची झालेली आहे का, मला नक्की मेसेजमध्ये सांगा. त्याच्यामुळे तुम्ही खूप नाराज आहात, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेत आहात. ओके, एक कार्ड घेऊया. एंजल, 2 कार्ड्स फर्स्ट आहेत, हर्मिट आणि ह्याच्यासाठी शॉर्टच्या एनर्जीसाठी प्लीज एक कार्ड द्या. काय एनर्जीज आहेत या, प्लीज 1 मोर कार्ड. एक कार्ड घेऊया. ओके, मेसेज समजला. एस ऑफ वॉन्ड्स. राईट, स्टार्ट काहीतरी तुम्हाला हवं आहे. न्यू संधी तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी हवे असं मला वाटतं. आता हे कार्ड पेंटिकलचं आलेलं आहे. मेसेज पण सांगते तुम्हाला की तुमची जी सिच्युएशन आत्ता झालेली आहे ना ती ह्याच्यासाठी झालेली आहे. पेंटिकल्स. ओके, लवसाठी तुम्ही खूप जास्त हार्डवर्क केलेलं आहे आत्ता सध्या. आणि मेसेज हा आलेला आहे तुमच्यासाठी की जो हार्डवर्क तुम्ही करताय ना ज्या रिलेशनसाठी, त्या व्यक्तीला काही फरक नाही पडत आहे. त्या व्यक्तीला तुम्ही त्या रिलेशनमध्ये काय हार्डवर्क करताय त्याच्यासाठी काहीच फरक नाही पडत आहे. आणि तुम्ही फक्त वेट करत आहात किंवा ते येऊन तुमच्याशी काय बोलतील तर त्याच्यासाठी तुमचा वेट चालला आहे. तुम्हाला एक सांगू, तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल विचार करताय लव्ह विषयी तो खूप अनमॅच्युअर आहे. म्हणजे म्हणतो ना अनमॅच्युअर, ज्याला अजून बालिशपणा अजून त्या गोष्टींसाठी अजून इतका जसा पाहिजे तसा मॅच्युअर नाही. म्हणजे स्वतःवर डाऊट आहे, स्वतःवरच विश्वास नाही आहे. म्हणून कदाचित ते तुमच्याशी पण तितकं रिअल नाही आहेत असं मला वाटतं. ओके, डाऊटमध्ये खूप आहेत. आणि तुम्ही जो वेट करताय ना त्यांचा की त्यांनी यावं तुमच्याशी बोलावं, त्यांची ॲक्शन काही नाही दिसत आहे मला इथं. स्टॉप, ॲक्शनच दिसत नाही आहे. आणि हार्डवर्क फक्त आणि फक्त तुमच्याकडून चाललेलं आहे. राईट, तुम्ही जास्त हार्डवर्क करताय.
बघा, मला आणखीन मेसेज येतात आहे लव विषयी तुमच्यासाठी. तुम्ही खूप प्रेयर करताय, परमेश्वराकडे खूप प्रेयर करताय आणि तुम्ही तुम्ही खूप असं तुम्ही असं परमेश्वराला बोलताय पण की सगळ्या गोष्टी ठीक होऊ देत, सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ देत. आणि तुम्ही एखादी थर्ड पार्टी जर असेल ना, थर्ड पार्टी नाही आहे तुमच्या लाईफमध्ये, थर्ड पार्टीचा एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही सल्ला घेताय असं सांगते मी तुम्हाला, की एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही सल्ला घेताय आणि ह्या संदर्भातल्या गोष्टींसाठी विचारताय. तुमच्या जे आता तुमची कंडिक्शन चाललेलं आहे लव विषयी, त्याच्यावर तुम्ही काही ना काहीतरी डिस्कस करताय त्या व्यक्तीसोबत, किंवा सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट व्हाव्या, सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या, ह्याच्यासाठी थोडंसं मला असं वाटतं की काही ना काहीतरी कम्युनिकेशन तुमच्यामध्ये चाललेलं आहे. तुमचं आणि तुमच्या पार्टनरमध्ये नाही, थर्ड व्यक्तीसोबत तुमचं कम्युनिकेशन चाललेलं आहे की सगळ्या गोष्टी ठीक व्हाव्या. आणि परमेश्वराला डेफिनेटली तुम्ही प्रेयर करताय ह्या गोष्टीसाठी की सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पाहिजे लव विषयी तुमच्या लाईफमध्ये, जे गोष्ट आता तुमच्या लाईफमध्ये चालले त्याच्यासाठी. पण द सनचं पण कार्ड आलेलं आहे. ओके, तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस येणार आहे, सक्सेस येते, सेलिब्रेशन येणार आहे आणि पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली मला येताना दिसते आणि तुम्ही हॅपीनेसमध्ये येणार आहात. ओके, आत्ता ज्या गोष्टींमध्ये आत्ता सध्या तुम्ही अडकला आहात ना, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही चांगल्या ह्याच्यामध्ये येणार आहात. आणि तुम्हाला बॉटमची एनर्जीज पण सांगते, एस ऑफ वॉन्ट्सची एनर्जीज आलेल्या आहे. न्यू काहीतरी स्टार्ट होते तुमच्या लाईफमध्ये, न्यू स्टार्ट होते. द सनची पण एनर्जी आहे. एस म्हणजे न्यू, काही ना काहीतरी स्टार्ट होते. हे न्यू काहीही असू शकतं तुमच्या लाईफमध्ये, जसं की तुमचं लव विषय काही ना काहीतरी स्टार्ट होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. दोन्हीही कार्ड बघा सेम आहेत, कार्डची एनर्जी सेम आहे आणि मेसेजही सेमच आहेत. बॉटमची एनर्जीज आणि सनची एनर्जीज, काहीतरी न्यू स्टार्ट होते तुमच्या लाईफमध्ये लव विषय. आणि आता जे येणार आहे ना ते आता जे तुमच्या लाईफमध्ये येणार आहे ना ते स्टेबल राहणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, न्यू काही ना काहीतरी स्टार्ट होते आणि हे जे न्यू येणार आहे ना हे एंजल स्वतः तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत. ओके, स्टेबल तुमच्या लाईफमध्ये, म्हणजे जे आत्तापर्यंत तुम्हाला मिळत होतं पण तुमच्याकडून जे सुटत होतं किंवा तुमच्या लाईफमध्ये जे स्टेबल राहत नव्हतं ना, ती गोष्ट आता स्टेबल राहणार आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, मला ग्रोथ पण दिसते, खूप जास्त ग्रोथ दिसते आणि तुम्ही स्ट्रॉंगली पण उभं राहणार आहात त्या गोष्टीसाठी. आणि सनची एनर्जीज, दोन्ही मेसेज खूप सुंदर आले आहेत तुमच्यासाठी, दोन्ही मेसेज खूप सुंदर आहे. सनची एनर्जीज आहे म्हणजे न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या लव रिलेशनमध्ये काही ना काहीतरी स्टार्ट होते. ओके, आपण चेक करूया आणखीन काय मेसेज येतं लव विषय तुमच्यासाठी, किंवा आता कोणत्या थॉटमध्ये आहात, कोणत्या विचारांमध्ये आहात, त्याच्यासाठी काय मेसेज येतं ते आपण चेक करूया. डेफिनेटली थोडासा रिपेअर खूप गोष्टी करताय, राईट, रिपेअर खूप गोष्टी करताय, त्याच गोष्टी ठीक करण्याचा प्रयत्न करताय. जसं की मी तुम्हाला बोलले की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलत पण असाल, तुम्ही जसं टॅरोटचे काही मेसेज पण तुम्ही बघत असाल. थर्ड अशी पार्टी जिथं तुम्हाला काहीतरी मेसेज काही चांगलं तुमच्या लव विषयी भेटेल, असं काहीतरी गोष्टी जिथं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील, सगळ्या गोष्टी रिपेअर होतील, असे काहीतरी गोष्टी तुम्ही चेक करताय, सर्च करताय असं मला वाटतं, काहीतरी शोधताय तुम्ही. ओ, मॅरेज. ओके, एखादं प्रपोजल तुमच्याकडे येऊ शकतं, अचानक एखादं प्रपोजल येऊ शकतं, कोणी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतं. आणि डेफिनेटली फक्त येणार नाही तर तुम्हाला ते मॅरेजसाठी तुम्हाला मॅरेज प्रपोजल वाटतंय मला. तुमच्या लाईफमध्ये कोणीतरी येणार आहे, न्यू स्टार्ट होतं आहे, रिस्टार्ट काहीतरी गोष्टी होतात आहे. येस, लॉंगमध्ये राहणार आहेत ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये. आत्ता जी गोष्ट तुमच्याकडे येणार आहे ना ती लॉंगमध्ये तुमच्या लाईफमध्ये राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. जसं की बॉटमची एनर्जीज आलेले होते, बऱ्याच गोष्टी लॉक झालेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये लव विषय घेऊन, लवला घेऊन बऱ्याच गोष्टी स्टॉप झालेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी लॉक झालेल्या आहेत. तुम्हाला म्हणजे म्हणतो ना की रिसोल्युशनच तुम्हाला मिळत नाही आहे. पण सनची एनर्जीज आलेले आहे म्हणजे की सिक्रेट गार्डन. ओके, 2 कार्ड्स आलेले आहेत. ओके, 1 मोर कार्ड. थँक्यू. जो भाग तुमच्या लाईफमध्ये आता तुम्हाला नको आहे ना तो तुम्हाला काढायचा आहे आणि तुम्हाला आता पुढे चालायचं आहे. हाच एक पर्याय आहे तुम्हाला. तुमच्या लाईफमधून जर काही गोष्टी जर तुम्हाला चांगल्या करायच्या असतील ह्या एनर्जीजमध्ये, तर तुम्हाला सनच्या एनर्जीजमध्ये, चांगल्या एनर्जीजमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर काही पास्टच्या गोष्टींमधून तुम्हाला थोडंसं बाहेर निघावं लागेल. काही लॉक आता तुम्हाला स्वतःच खोलावे लागणार आहेत आणि सिक्रेट गोष्टी
मधून आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे ओपन होतील, पण तुम्ही घाबरणार नाही आता. ओके, फ्रीडममध्ये आहात तुम्ही. आणि मला असं वाटतं की तुम्हाला कळतंय हे बटरफ्लाय जसं फ्लाय करतंय, जसं उडतंय ना, तसं तुम्ही तुमच्या लाईफला आता एक बदलाव देणार आहात, किंवा तुमच्या लाईफमध्ये तो चेंज, तो बदलाव नक्की डेफिनेटली येतोय. सिक्रेट लव्ह मेसेज पण आपण चेक करूया. आता ही जी फिलिंग आहे फक्त मी तुमची चेक करते, कारण मेसेज हा मी तुमच्यासाठी घेतलेला आहे. माझे व्ह्यूअर्स आत्ता सध्या काय फील करत आहेत लव्ह विषय, डीप लव्ह, सिक्रेट लव्ह, लव्ह मेसेजमध्ये काय फील करत आहेत आत्ता माझे व्ह्यूअर्स. तुम्ही काय फील करत आहात, किंवा काय नेक्स्ट गोष्टी येत आहेत का तुमच्या लाईफमध्ये लव्ह विषय, त्या चेक करूया. स्वतःला कमी समजू नका. मी अजून पण तुम्हाला बोलते, प्रेमामध्ये स्वतःला कमी समजू नका. तुम्हीही बेस्ट आहात. तुम्ही सक्षम नाही मानत आहे तुम्ही स्वतःला. तुम्ही सक्षम माना. तुम्ही स्ट्रॉंगली त्या गोष्टीसाठी उभं राहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. युअर लव्ह गिव्स मी स्ट्रेंथ. आता तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. ओके, तुमचं स्ट्रेंथ तुम्हाला बनायचं, तुमचं धाडस स्वतः तुम्हाला बनायचं आहे लव्ह विषय. ओव्हरऑल हा मेसेज आहे. स्वतःला कमी समजू नका की त्याच्यासाठी मी तितका कॅपेबल आहे का, तितकी कॅपेबल आहे का. नाही आहे, तुम्ही स्वतःसाठी सेल्फ लव्हमध्ये राहा. स्वतःसाठी पहिलं कॅपेबल बना, असं मी तुम्हाला एक मेसेज देते आहे. ओके, काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अनपेक्षित भाग जर झालेला असेल, जसा की मगाशी मेसेज आलेला होता, तो तुम्हाला आता बाहेर काढायचा आहे. ओके, जे तुमच्या हार्टवर प्रॉब्लेम येतोय, जो तुमचा हार्ट ब्लॉक करतोय, जसं की मगाशी पण कार्ड आलं होतं, तुमच्या हार्टवर काही प्रॉब्लेम येत असेल तर अनपेक्षित असा भाग तुम्हाला थोडासा बाजूला करायचा आहे आणि तुम्हाला चांगल्या एनर्जीजमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे. यू आर द स्पार्क लाईट in my words. I am not ready to face happiness between us. ओके, बघा तुम्ही थोडंसं डिस्टर्ब आहात आत्ता सध्या. ओके, सोल लेवलवर खूप जास्त डिस्टर्ब आहात आत्ता सध्या. तुम्ही खूप जास्त विचार करत आहात आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की काय माहिती ह्या गोष्टी माझ्यासाठी कॅपेबल आहेत का, मी तितकी कॅपेबल आहे का. डेफिनेटली सेल्फ लव्ह करा. तुम्हाला खूप गरज आहे आत्ता सध्या सेल्फ लव्हची. जी गोष्ट अनपेक्षित जो आवश्यक भाग तुमच्या लाईफमध्ये नाही आहे ना, तो तुम्हाला आता बाजूला करायचा आहे आणि तुमच्या लाईफला एक यू-टर्न तुम्हाला स्वतःलाच द्यायचा आहे. बघा तुमच्यासाठी मेसेज आहे, आय एम नॉट रेडी टू फेस व्हॉट्स हॅपनिंग बिटवीन अस गेट. ओके, तुम्ही काही गोष्टींना फेस टू फेस आत्ता करायचं नाही आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की फेस टू फेस केल्यानंतर काय गोष्टी होतील. आता तो टाईम आलेला आहे, तुम्हाला फेस टू फेस गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच गोष्टी चांगल्या हॅपीनेसमध्ये येणार आहेत. राईट, तुमच्या गोष्टी चांगल्या हॅपीनेसमध्ये येण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला फेस टू फेस केल्या पाहिजेत आणि त्याच्यातून तुम्हाला पुढे जाणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त एक एंजलिक मेसेज आपण चेक करूया. एंजलचं गायडन्स ॲक्च्युली तुमच्यासाठी काय आहे, मेसेज गायडन्स काय आहे तो फक्त चेक करूया आणि मेसेज कंप्लीट करूया. मेसेज जरा लॉंगमध्ये व्हिडिओ लॉंगमध्ये गेलेला असेल तर प्लीज ओके. दोन्ही मेसेज खूप छान आलेत. नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येत्या, नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये येत्या. मेसेज सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं आलेलंच आहे तुमच्यासाठी. रायडरमध्ये आणि लव्ह मेसेजमध्ये पण तुम्हाला आलेलं आहे. काळजी करू नका आणि टेक ॲक्शन करा. ओके, आता तो टाईम आलेला आहे. जसं की मी तुम्हाला बोलले की आता ॲक्शन घ्या आणि पुढे चला ह्याच्यासाठीच चाललेलं आहे की टेक ॲक्शन करा आणि आता पुढे चला. ओके, आणि अजिबात काळजी करू. एंजल तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ठीक आणि व्यवस्थित करतील. ओके, लव्ह लाईफसाठी. ओके, आत्तासाठी हा मेसेज होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. सगळ्यांचे मेसेज वाटते, सगळ्यांचे खूप छान वाटतं. मेसेज तर वाचते आणि रिप्लाय करायला जमेल नाही जमेल, पण नक्की मेसेज करत चला, कमेंट्स टाकत चला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लॉंग डिस्टन्सवर जर व्हिडिओ बनवायचा असेल लव्ह विषयी तर तोही आपण चेक करूया. मला फक्त कमेंट्समध्ये नक्की एक कन्फर्म लिहून ठेवा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवते. ओके, थँक्यू सो मच.